रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवतो पोहा बटाटा कटलेट। चला तर मग बनवायला घेऊया। सर्वात प्रथम घेतलेले मी पोहे 2 ते 2.5 वाटी पोहे घेतलेले। हे आपले कांदा पोह्याचे जे पोहे असतात तेच पोहे आहेत आणि हे आपल्याला धुवून घ्यायचे व्यवस्थित। पाण्यामध्ये भिजत घालायचे नाहीत। पाणी टाकल्यानंतर लगेच थोडंसं वरच्यावरती हलक्या हाताने आपल्याला घ्यायचे चोळून आणि मग त्यातलं पाणी टाकायचे आपल्याला काढून। तर हे थोडा वेळ मी ठेवून देते म्हणजे ते भिजतील व्यवस्थित। तोपर्यंत आपल्याला याच्यासाठी लागणारे ब्रेड क्रम्स। सो आमचे ते विकत असे मिळत नाही तिथे, तर माझ्याकडे ब्रेड शिल्लक होते ते मी गरम करून घेते आणि मग ते आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचे, त्याचा चुरा करून घ्यायचा आहे। सो हे ब्रेड क्रम आपण वापरणार आहोत आपले पोहा बटाटा कटलेट मध्ये। सो मी बारीक करून घेते। आता आपल्याला हे जे पोहे भिजवलेले आहेत ते व्यवस्थित असे भिजलेले आहेत। थोडंसं हातानेच असं मी चुरतीये त्याला, जेणेकरून ते थोडेसे स्मॅश होतील। आणि एका आपण पातेल्यामध्ये आता ते घेतोय सगळं, कारण आपल्याला एक बॅटर तयार करायचंय। याच्यामध्ये सर्वात प्रथम घेतले आहेत मी हे पोहे। बटाटा ऑलरेडी मी उकडून घेतलेला आहे। जवळजवळ 7 ते 8 बटाटी स्मॅश करून उकडून घेतलेली आहेत आणि हाताने स्मॅश केलेली आहेत। याला स्मॅशरचा वापर करायचा नाहीये। आणि ह्याच्यामध्ये आता पुढे आपण टाकणार आहोत मसाले। पहिल्यांदा टाकले मी काश्मीरी रेड चिली पावडर 1 ते 1.25 चमचा, हळद टाकायची 1/2 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, धणे पावडर 1 चमचा, आमचूर पावडर किंवा चाट मसाला टाकायचा 1 चमचा, गार्लिकची पेस्ट टाकलेली आहे लसणाची 1 चमचा। हे मी ज्यूस काढणार आहे याचा आल्याचा, तर ह्याचं मी पहिल्यांदा किसून घेतलेलं आहे आणि आता मी असं हातानेच त्याला काय करते पिळून घेते, जेणेकरून त्याचा रस निघेल। आता हा जो रस आहे जवळजवळ 1 चमचा आपला टीस्पूनचा तो घ्यायचा आहे आल्याचा रस। याच्यामध्ये जाणार आहे चवीपुरतं मीठ। हे सगळे जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आपल्याला बारीक चिरून आणि हे घ्यायचे व्यवस्थित असं मिक्स करून, थोडंसं दाबून, म्हणजे पोहा आणि बटाटा व्यवस्थितपणे आपले मिक्स होतील। मिरची पावडर सगळ्या पूर्ण मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे, बाकीचे मसाले मिक्स झाले पाहिजे। सो थोडंसं दाबून आपल्याला ते मिक्स करायचंय। सो मिक्स झाल्यानंतर मग आपण ह्याच्या काय बनवणार टिक्की। आता ही जी टिक्की आपण बनवतोय बघा, एकदम ड्राय असं मिश्रण आहे, ओलसरपणा नव्हतोय, म्हणून तर आपण चाट मसाला वगैरे वापरला। याच्यामध्ये लिंबाचा रस आपण नाही वापरला, म्हणजे जेणेकरून ओले इन्ग्रेडियंट ज्युसेस हे कमी प्रमाणामध्ये आपल्याला टाकायचं आहे। तर त्यामुळे ही जी टिक्की आहे, हे जे आपलं बॅटर बनलेलं आहे ते व्यवस्थित असं घट्ट बनेल आणि छान अशा टिक्कीज तयार होतील। सो अशा प्रकारे आपल्याला बनवूया टिक्क्या। तर याला आपण कटलेट म्हणतोय, किंवा मग तुम्हाला समजा बर्गर बनवायचं असेल तरी सुद्धा अशा प्रकारची काही टिक्कीज तुम्ही बनवायची आणि ते बर्गरच्या आतमध्ये फक्त साईज थोडीशी मोठी घ्यावी लागेल। मी तर घरच्या घरी ब्रेड वापरूनच बर्गर बनवला आहे। मुलीला खायची फार इच्छा झाली होती आणि त्याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे। तर अशा प्रकारच्या टिक्कीज आपण बाकीच्या सुद्धा बनवून घेऊया। तर आता हे जे कटलेट आहेत हे झालेले सगळे माझे व्यवस्थित रेडी। आता पुढची प्रोसेस करायची आपल्याला। हे असे आपण बनवून ठेवू शकतो आणि जेव्हा पाहुणे येतात तेव्हा अचानकपणे फ्रीजमधनं काढायचं आणि मग बाकीची तयारी करून ते आपण फ्राय करून घ्यायचे, तरी सुद्धा होऊ शकतं। तर आता हे मी व्हीट फ्लोअर घेतलेले, याच्या ठिकाणी आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा वापर करू शकतो। मैदा जर 2 चमचे असेल तर कॉर्नफ्लॉवर मात्र 1 चमचा। अशा प्रकारे प्रमाण घेऊन ते सुद्धा बॅटर तुम्ही बनवू शकता। पण मी इथे मुलांना टिफिनसाठी आपल्याला लागतंय किंवा आपल्या घरात नाश्त्यासाठी हवंय, तर मी याच्यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे। गव्हाच्या पिठामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ। हे घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून, ह्याच्यामधल्या गुठळ्या फोडून घ्यायच्यात आणि एवढं पातळ स्लरी आपल्याला तयार करायची। तर ही व्यवस्थित अशी स्लरी तयार झालेली आहे आणि आता आपण जे ब्रेड गरम केले होते त्याचे क्रम्स केले होते। सो ब्रेड क्रम झाला आपल्या रेडी। ते सुद्धा एका प्लेटमध्ये मी घेतले काढून। आता हे जे आपण आहे पहिल्यांदा घोळवायचे आपल्याला या पिठामध्ये, बॅटरमध्ये ह्या गव्हाच्या, आणि मग त्याच्यातून काढून आपल्याला ठेवायचे ब्रेड क्रम मध्ये। ब्रेड क्रम व्यवस्थित त्याला आपण असं हाताने त्याच्यावरती टाकून लावून घ्यायचे, व्यवस्थित थोडंसं दाबून घ्यायचे, म्हणजे तळताना ते ब्रेड क्रम निघणार नाहीत।
जर पाहुणे येणार असतील समजा आणि आपल्याला अचानक गरम गरम हवे आहेत तर ही प्रोसेस इथपर्यंतची करून जर आपण ते झाकून किंवा फ्रीजमध्ये ठेवले आणि पाहुणे आल्यानंतर लगेच केले तरी सुद्धा गरम गरम असे कटलेट मस्त खायला मिळणार आहेत पाहुण्यांना. टिफिनला द्यायचं आहे तर छान असा मेनू तयार होणार आहे. हे असे ब्रेड क्रम्ब मी घेते लावून व्यवस्थित आणि सगळे बाकीचे आपण कटलेट घेतोय तयार करू. तोपर्यंत तुम्ही मात्र चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर सुद्धा करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ऑल या बटनावरती क्लिक करा म्हणजे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आता हे व्यवस्थित असं आपण त्याला दाबून वगैरे घेऊन अशा बाकीच्या जेवढे आपल्याला हवे आहेत नाश्त्यासाठी तेवढ्या यांचे कटलेट्स आपण करून घेणार आहोत. ते असं दाबून व्यवस्थित घेतलेलं आहे. मुलांना तर टिफिनला असा पदार्थ म्हणजे खूप आवडतो. चला आता करूया याला आपण फ्राय. मी पॅन तापत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये घेतलेलं आहे तेल. तेलाचं प्रमाण हे मी आता सध्या एवढं घेतलं. तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी तेलचा सुद्धा वापर करून करू शकता. टिक्कीज आपण त्याच्यामध्ये टाकायच्या. तेल व्यवस्थित तापलेलं हवंय आपलं आणि एक 5 मिनिटानंतर मीडियम फ्लेमवरती ठेवून ते पलटायचं. हे अशा प्रकारे छान असा ब्राऊन रंग त्याला आलेला आहे. दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचे. कलर ब्राउनिश थोडासा आला पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित शिजतायत आणि कुरकुरीत वरतून मस्त ब्रेड आपण लावल्यामुळे ते छान कुरकुरीतही होतात. सो आपली डिश झालेली आहे, रेडी आहे. करूया आपण सर्विंग करूया. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की ही टिक्की किंवा कटलेट्स तुम्ही करून बघा. ते छान असे मस्त टेस्टी. याच्यामध्ये तुम्ही मिरचीचा सुद्धा वापर करू शकता पण मी याच्यामध्ये मिरचीचा वापर केलेला नाहीये. सो छान अशी रेसिपी झालेली आहे रेडी. अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे रसिकाज रेसिपी मराठीमध्ये. तर चॅनलला